नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर रात्रीचे 8-8:30 वाजले आहेत आणि म्हटलं इडली बनवायची होती, तर इडलीसाठी 2 ग्लास तांदूळ घेतलेत चांगलेवाले आणि मग अर्धा ग्लास उडदाची डाळ घेतली। उडदाची डाळ थोडी कमीच घ्यायची, कारण जास्त उडदाची डाळ घेतली तर मग ती इडली बरोबर बनत नाही। मग त्याच्यासाठी काय करायचं, अर्धा ग्लास उडदाची डाळ घ्यायची आणि 2 ग्लास तांदूळ घ्यायचे। 2-2.5 ग्लास तांदूळ घेतलेत ना, तरी अर्धा ग्लासच उडदाची डाळ घ्यायची, जास्त उडदाची डाळ घ्यायची नाही। आणि चांगली स्वच्छ 2-3 पाण्यानं धुवून घ्यायची। एकत्रच भिजू घातली मी, अलग अलग नाही। तुम्ही जर तुम्हाला वाटलं असेल तर तुम्ही अलग अलग भिजू घालू शकता, नाही तर मी एकत्रच भिजू घातली। 2 ग्लास तांदूळ आणि अर्धा ग्लास त्याच्यामध्ये डाळ एकत्र भिजू घातली आणि स्वच्छ चांगलं पाण्यानं धुवून घ्यायचे आणि नंतर भिजू घालून ठेवायचे रात्रभर। आता हे बघा, मी मुगाच्या डाळीचे वड्या बनवायचे होते, तर त्याच्यासाठी अर्धा-पाऊण ग्लास डाळ घेतली। ही पण रात्रीच भिजू घालून ठेवते, म्हणजे सकाळी मग मिक्सरमधून काढायला बरं होते। आणि 1 किलो डाळ घेऊन आली मुगाची। म्हटलं चला, संपली होती मुगाची डाळ, तर मग स्वस्ती भेटली म्हणून घेऊन आली। आता दुसरा दिवस निघाला आहे। आताचे वाजले आहेत 10-10:30 झाले असेल, कारण सगळे कामं करून घेतलेत मी। देवपूजा, कपडे वगैरे सगळं माझे कामं झालेत, जेवण वगैरे बनवणं। तर म्हटलं आता पहिले तांदूळ काढून घेते मिक्सरमधून तांदूळ काढून घेतल्यानंतर मग ते पीठ काय दिवसभर चांगलं मुरतं मग, आणि इडल्या चांगल्या येतात। तर चांगलं असं बारीक मिक्सरमधून तांदूळ आणि ते उडदाची डाळ एकत्र केलेली काढून घ्यायचे, एकदम बारीक काढायचं। आणि बारीक काढल्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा सोडा टाकायचा, म्हणजे अर्धा चम्मच सोडा टाकायचा। आपला छोटा चम्मच असतो ना, आपण चहापत्तीमध्ये ठेवतो, तो चम्मच त्याच्यामध्ये सोडा टाकायचा। कारण सोडा टाकल्यानंतर काय होतं, ते इडल्या चांगल्या फुलतात। आणि मग चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकायचं। तुम्ही करून बघा, अशा इडल्या खूप छान इडल्या बनतात घरी, आणि एकदम हॉटेलपेक्षा जास्त टेस्टी अशा इडल्या घरी बनतात। कारण माझा बिझनेस होता, इडल्या मी घरी बनवून देत होते आणि मुलं सायकलवरती विकायला घेऊन जात होते। आणि आमचा सांबार, इडल्या, सकाळी रात्री मी 2 वाजता उठायची इडली बनवण्यासाठी, आणि दोन्ही मुलांना सायकलवरती मी इडली बनवून द्यायची। तर माझ्याकडे 2 भांडी आहेत। हे बघा, असं थोडं पाणी कमीच टाकायचं याच्यामध्ये, जास्त पाणी नाही टाकायचं, कारण जास्त पाणी टाकलं तर मग काय होतं, ती इडली बनणार नाही। आणि हे बघा, आता मुगाची डाळ काढते वड्या घालण्यासाठी, रात्रीच भिजू घातली होती। बघा, मुगाची डाळ भिजू घातली, आता वड्या करायच्या आहेत मुगाच्या डाळीच्या। तर बारीक वाटली मुगाची डाळ, आता थोडंसं मीठ टाकायचं बाकी आहे त्याच्यामध्ये। तर चला, हे बघा, असं मिक्सरमधून बारीक काढून घेतलं। आता छोट्या छोट्या वड्या घालते। अशा बारीक बारीक वड्या घातल्या ना की त्या चांगल्या शिजतात पण, मग नाही तर मग जास्त मोठ्या घातल्यात ना की ते मग त्याचे एकाचे 2 तुकडे करायला लागतात। मग त्याचे 100 छोट्या छोट्या घातल्या की लवकर सुकतात आणि छान होतात। मागच्या वर्षी मी घातल्या होत्या, तर मला 1 वर्ष गेला। कुरड्या, पापड, शेवड्या, सांडोळ्या आहेत, बाकीचं संपलं सगळं। तर शेवड्या पण आणावं लागतात चक्कीवरनं जाऊन, पण जाणं झालंच नाही। तर आमच्या इथं 85 रुपये किलो आहेत, म्हणजे रवा त्यांचा, आणि मजुरी पकडून 45 रुपये किलो रवा। हे बघा, अशा प्रकारच्या वड्या मी तयार केल्यात। आता कसं आहे माहिती आहे, थोड्याच टाकल्यात, कारण मग बाहेर सुकू घालायला पण जागा नाही आहे। मग त्याच्यानं म्हटलं ठीक आहे, थोड्या घालूया, नंतर बाकीच्या घालूया। तर आता दुपार झाली, दुपारचे वाजलेत 12-1 वाजला आहे। तर चटणी काढायची ती, म्हटलं मिक्सरमधून खोबऱ्याची चटणी काढून ठेवते। ओलं खोबरं घेतलं, 1 नारळ आणलेलं, ते फोडलं आणि त्याच्यामध्ये थोड्याशा हिरव्या मिरच्या घातल्यात। मिक्सरमधून काढून ठेवायची चटणी, कारण तुम्हाला जर सकाळी इडली बनवायची असेल तर तुम्ही रात्रीच चटणी काढून ठेवा नारळाची, कारण ते खूप छान बनते। आणि त्याच्यामध्ये डाल्या टाकायच्या, जे आपले चण्याच्या डाल्या असतात ना, आपण चिवड्यामध्ये वापरतो त्या डाल्या टाकायच्यात, कारण त्यांना चटणीला कसं टेस्ट येते। शेंगदाणे वगैरे टाकायचे नाहीत। 1 नारळ घ्यायचं, त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि डाल्या टाकायच्या। अशा प्रकारे चटणी काढून ठेवायची, रात्री काढून ठेवायची डब्यामध्ये, आणि तो डब्बा फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा। कारण चटणी चांगली मुरल्यानंतरच ती चटणी चांगली लागते, तशी ती लागत नाही। ताजी तुम्ही बनवणार तर त्याचा टेस्ट येणार नाही। जर तुम्ही रात्री अशी मिक्सरमधून काढून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून द्यायची, आणि दुसऱ्या दिवशी मग ते इडलीसोबत खायची। त्याच्यामध्ये जेवढं पाणी पाहिजे तुम्हाला तेवढं पाणी टाकून त्याच्यामध्ये ठेवून द्यायचं। वेळेवर पाणी टाकायचं नाही, कारण मग त्याचं टेस्ट काय होतं, बदलते। तर मग मी रात्रीच त्याच्यामध्ये दुपारीच पाणी काढून ठेवून दिलं आणि फ्रीजमध्ये तो डब्बा ठेवून दिला, कारण तो छान चटणी मुरते आणि मग चांगली लागते। आता टमाटे घेतलेत, सांबार बनवायचा होता टमाट्याचा,
तर टमाट्याचा सांबार पण खूप छान लागतो. थोडासा पतला बनवायचा सांबार मसाला टाकून, आणि पहिले टमाटे एकाचे 2 तुकडे करून घ्यायचे आणि नंतर ते टमाटे शिजवून घ्यायचे. शिजवल्यानंतर मग ते मिक्सरमधून काढायचे. तसे कच्चे टमाटे काढायचे नाहीत, कारण कच्चे टमाटे जर तुम्ही मिक्सरमधून काढले तर मग काय होतं, त्यात सांबार चांगला लागत नाही आणि मग त्या टमाट्याचा वास येतो, त्याचा टेस्ट बदलते. म्हणून कधीही सांबार बनवण्यासाठी टमाटे शिजवून घ्यायचे पाण्यामध्ये, त्याचा सांबार तुम्हाला खूप छान लागणार. तर मग आता मी टमाटे शिजवून ठेवते, नंतर 4-5 वाजता मिक्सरमधून काढून घेईन. हे बघा मिक्सरमधून काढून घेतलेत आणि इडलीचं बॅटर पण एकदम छान माझं झालेलं आहे. संध्याकाळचे 7:30-8 वाजले आहेत आणि हे मेंदू वड्यासाठी बनवलेलं आहे आणि हे इडलीचं बॅटर आहे, ते मेंदू वड्याचं आहे. अशा प्रकारे खूप छान असं भिजलेलं आहे. आता सर्व इडलीचे भांडे बनवून झाले. याच्यामध्ये 32 इडल्या निघतात आणि एक मोठं भांडं आहे त्याच्यामध्ये 49 इडल्या निघतात आणि याच्यामध्ये 32 निघतात. म्हणून मी छोटंच भांडं ठेवलं मिक्सर याचं, इडलीचं मोठं ठेवलं नाही. आणि आता हे थोडंसंच बॅटर उरलं तर याचे सकाळी आता डोसे बनवणार. डोसे पण खूप छान बनतात बॅटर उरलं की त्याचं. आणि तुम्ही एकदा बनवून बघा, अशा इडल्या खूप छान आणि टेस्टी आणि मस्त इडल्या बनतात. आता हे भांडं आपण आता ठेवलं आहे गॅसवरती, तर आता हे 20 मिनटं होऊ द्यायचं. 15 मिनटं नाही, थोडं 5 मिनटं जास्तीचेच ठेवायचे. मोजून घड्याळमध्ये बघायचं किती वाजलेत. आता माझ्या घड्याळमध्ये 7:55 झाले. तर मग मी आता हे 7:15ला हे भांडं काढणार आहे. तर तोपर्यंत मी आता चटणी फ्राय करून घेते आणि सांबार बनवून घेते. तोपर्यंत इडली होत राहते. आणि आता कढीपत्ता आणलेला आहे, कारण सांबार बनवण्यासाठी आणि चटणी फ्राय करण्यासाठी कढीपत्ता आणि मोहरी हे खूप गरजेचं आहे. त्याच्याशिवाय चटणीला टेस्ट येत नाही. बाकी मसाला नसला तरी चालते, पण सांबार बनवण्यासाठी आणि चटणी बनवण्यासाठी कढीपत्ता आणि मोहरी पाहिजे. तर त्याच्यामध्ये मी आता थोडंसं तेल टाकलं आणि चवीनुसार चटणीमध्ये मीठ टाकलं. मीठ टाकल्यानंतर आता बघा तेल गरम झालं, त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकला आणि मग नंतर थोडीशी मोहरी टाकायची त्याच्यामध्ये. हे बघा थोडी मोहरी मी बाजूला काढून टाकली, ती मोहरी आता त्याच्यामध्ये टाकलेली आहे. आणि हे डब्बा असाच ठेवायचा, कालवायचं नाही. ते तेल जे गरम झालं, कढीपत्ता आणि ते तेल त्या डब्यामध्ये फटकन टाकायचं आणि ते चमच्याने कालवायचं नाही, तसंच त्याला झाकण लावायचं. त्याची वाफ जाऊ द्यायची नाही, कारण मग ते चटणी खूप छान बनते. आता म्हटलं चला आता चटणी झाली आहे, चटणीला गरम करायचं नाही. चटणीला जर गरम केली तर त्याची टेस्ट बिघडणार, ते चटणी तुम्हाला चांगली लागणार नाही. तर चटणीला गरम नाही करायचं. गरम केलेलं तेल जे मोहरीचं तेल आहे ते त्या चटणीमध्ये टाकायचं आणि झाकण लावून घ्यायचं. आता बघा सांबारासाठी पण आपल्याला मोहरी आणि कढीपत्ता लागते, तर मोहरी टाकली आणि कढीपत्ता. बाकीचं आपले लाल काश्मीरी मिरची असते ते मिरची टाकायची त्याच्यामध्ये, कारण सांबाराला कलर येतो काश्मीरी मिरची टाकल्यानंतर. आणि थोडीशी तुम्हाला केवढं तिखट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही तिखट मिरची टाकायची त्याच्यामध्ये. तर थोडीशी हळद टाकायची. बाकीचा मसाला टाकायचा नाही. थोडीशी जिरं पावडर टाकली तर चालते, नाही तर मग काय होतं, जास्त दुसरा मसाला गरम मसाला वगैरे टाकला तर मग त्या सांबाराची चव वेगळी येते. तो सांबार मग काय चांगला लागत नाही. मग जास्त मसाला टाकायचा नाही सांबारमध्ये, साधा सिंपल सांबार बनवायचा. खूप छान सांबार लागतो टमाट्याचा. तुम्ही असं बनवून बघा घरी एकदा. मुलं तुम्ही असं एका याच्यामध्ये घेतलात ना, वाटीमध्ये, आणि तुम्ही चम्मचनं तो सांबार पिलात ना, तरीही तुमच्या तोंडाला एवढी चांगली अशी टेस्ट तुम्हाला येणार आहे. खूप छान असा सांबार लागतो. तर मग मी आता तो फ्राय केलेला, आता त्याच्यामध्ये हे बघा मी सांबार मसाला आणला
10 रुपयाचं पॅकेट. तर सांबार मसाला पूर्ण टाकते त्याच्यामध्ये, कारण सांबार मसाला पाहिजे त्याच्यामध्ये. बिना सांबार मसाल्याचं ते टेस्ट त्याला येत नाही. तर थोडा तरी सांबार मसाला त्याच्यामध्ये टाकायचा. तर मी पूर्ण पॅकेट टाकलं त्याच्यामध्ये सांबार मसाल्याचं. आणि चवीनुसार थोडंसं त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढं मीठ पाहिजे त्याप्रमाणे मीठ टाकायचं. आणि मग नंतर त्याच्यामध्ये थोडे 2-3 चम्मच साखर टाकायची, कारण टमाटे आंबट असले तर ते टेस्ट त्याला चांगली येते साखर टाकल्यानंतर. जास्त साखर टाकायची नाही, कारण जास्त साखर टाकली ना की मग काय होतं, ते जास्त गोड होते आणि मग ते जास्त गोड पण टमाट्याचा सार चांगला लागत नाही. तर 2-3 चम्मचच साखर टाकायची. कमी असला ना सांबार तर 2 चम्मच टाकायचे. आता मी याच्यामध्ये छोटे 4 चम्मच साखर टाकली. आणि खूप छान लागतं सांबार. असं बनवून बघा, तुम्हाला खूप आवडेल. अशा प्रकारे तुम्ही इडली आणि सांबार बनवला ना की तुम्ही घरीच सांबार आणि इडली बनवणार. तुम्ही कधीच विकत घेणाऱ्या जे विकायला येतात त्यांच्याजवळची घेणार नाही, कारण आम्ही बऱ्याच वेळा त्यांच्याजवळची इडली घेऊन बघितली, पण जसं मी घरी सांबार बनवते तशा प्रकारे ते सांबार बनवत नाही. हे बघा, माझी इडली तयार झाली. तर अशी खाली गोणी ठेवली ना की मग काय होतं, जे पाण्याची वाफ असते ना ते खाली आपल्या म्हणजे फरशीला लागत नाही आणि कसं चिकचिक होत नाही. मग अशी एखादी खाली गोणी ठेवायची आणि त्याच्यावरती सर्व इडलीचे भांडे ठेवायचे. मी अशीच करायची, गोणी ठेवायची आणि त्याच्यावरती सर्व इडलीचे भांडे ठेवायचे. आणि 1 चम्मच घ्यायचा चपटावाला आणि त्या चम्मचनं ह्या सगळ्या इडल्या काढून घ्यायच्या. थोडंसं भांडं थंड झालं ना की हे बघा किती छान माझे इडल्या आलेल्या आहेत. आणि खूप मोठ्या अशा बनवलेल्या आहेत मी, आणि खूप छान अशा इडल्या माझ्या बनलेल्या आहेत. आणि बघा, तुम्ही बघू शकता किती सुंदर अशा इडल्या बनलेल्या आहेत. आणि हे मेंदू वडे आहेत. तर मेंदू वड्यामध्ये अर्धा ग्लास मी उडदाची डाळ घेतलेली आणि ती भिजू घातली. मिक्सरमधून काढल्यानंतर त्याच्यामध्ये पाव किलो मैदा टाकला. आणि मैदा टाकल्यानंतर मग काय केलं, ते चांगलं व्यवस्थित भिजवलं. त्याच्यामध्ये थोडासा सोडा मीठ टाकला आणि भिजवल्यानंतर ते चांगला तो आटा भिजू द्यायचा. म्हणजे मेंदू वड्याचा आटा रात्रीच बनवून ठेवायचा आणि सकाळी काढायचे ते मेंदू वडे. ताबडतोब मेंदू वडे निघत नाहीत, मग ते फुलत नाहीत. एक तर तुम्ही सकाळी काढू शकता. हे बघा, माझी इडली तयार झाली. तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्कीच मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्कीच करा. अशा प्रकारे तुम्ही इडली घरी बनवून बघा. तुम्ही हॉटेलची इडली खाणं विसरून जाणार. एवढी टेस्टी आणि छान इडली आपली घरी बनते की हॉटेलच्या इडलीला पण सांबार चटणीला मागे टाकणारी अशी इडली बनते घरी. तर श्री स्वामी समर्थ सर्वांना. सबस्क्राईब नक्कीच करा.